हाय गाईज, नमस्कार. मी ललिता. पुन्हा एकदा माझ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा तुमच्याकरता मी एक मस्त झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे. त्या रेसिपीचं नाव काय आहे, जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ माझा कंटिन्यू बघा. हे बघा गाईज, तुम्हाला मागाशी बोलले मी ती रेसिपी काय तुम्हाला मी बनवताना सांगणार होते. आता तुम्हाला मी दाखवते ते. हे बघा, मी काबुली चणे रात्री भिजत टाकले थोडेसे. हे बघा, त्या वाटण्यासाठी मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 3 हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे घेतलं आहे. तर आता आपण हे काबुली चणे आपण पहिले कुकरला शिजवून घेऊ. मी पुढे घेऊन घेतले होते. 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ आपण त्याच्या. थोडं मीठ टाकते, जास्त नाही कारण की नंतर आपण परत टाकायच लागणार आहे. आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत आपण आपला जो भाजीचं वाटण आहे ते करून घेऊ. हे जे 2 कांदे मी घेतले होते ते परत थोडेसे बारीक करून घेते, वाटायचे म्हणून. कच्चेच वाटणार आहे मी. म्हणजे आपलं वाटण पण रेडी होईल तोपर्यंत आणि आपले चणे पण शिजले जाते. याच्यामध्ये आपण हे जे 3 हिरवी मिरची घेतली, लसूण आणि अद्रक हे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि 2 टोमॅटो आपण नंतर वाटणार आहे. तर आता आपण याचं वाटण करून घेऊ. तर आपलं हे वाटण तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ हे, कारण की अजून आपल्याला टोमॅटोची पेस्ट करायची आहे. आता यामध्येच आपण हे टोमॅटो टाकून घेणार आहोत बारीक करून. जशी आपण ती पेस्ट केली तशी याची करणार आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे. काही लोक असं मसाला वाटून म्हणजे खोबरं वगैरे टाकून पण बनवतात, तसे पण छान होते. आता हे आपण बघा, आपल्या टोमॅटोची पण पेस्ट झाली आहे. हे बघा, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता ही झाली कांदे, हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट आणि ही टोमॅटोची पेस्ट. आता आपलं तोपर्यंत चणे शिजत आहेत. ते झाले का आपण भाजी बनवायला घेऊया. तर गाईस, आता आपले शिट्ट्या पण झाल्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्याने काढून घेतल्या. तर बघू आपले काबुली चणे शिजलेत का. हे बघा, गरम आहेत. दाखवते तुम्हाला मी. म्हणजे आपले चणे शिजले आहेत. आता आपण भाजीकडे वळूया. दोन चमच तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकूया. जास्त म्हणजे एवढं पण नाही, म्हणजे डेली आपण जसं वापरतो भाजीत त्याच्यापेक्षा थोडं जास्त. त्यात आपण जिरे टाकूया. जे तडतडले का आपण जसं कांद्याचं वाटण आहे, आपण कच्च्या कांद्याचं हे आपण त्यात टाकूया. टाकून देऊ आपण.
आणि हे जे आपण चणे शिजवले त्याचं पाणी आपण काढून द्यायचं नाही, असंच टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, कारण की मी चणे धुवून घेतले होते त्यामुळे ते पाणी काढायची गरज नाही आहे. त्यात थोडं मी मीठ पण टाकलं होतं. आता हे चांगलं थोडं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट जर वेगळी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता याच्यामध्येच आपण हे जे टॅमॅटोची पेस्ट केली ती आता टाकून देऊ. आणि याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करायचे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, गॅस कमी करते. आणि हा जो मसाला आहे हा जो माझ्या आईने मला घरून दिला होता, घरच्या घरी बनवून थोडा तिखट आहे. आणि त्याच्यामध्ये मी 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या थोडं तिखटच होत्या त्यामुळे मी ही थोडी कमीच टाकते. आणि ही फक्त कलरसाठी आहे, ती टाकते थोडी. मिक्स करून घेऊ. आणि हा काबुली चणा टाकू, छोले मसाला. चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आता याची आपण एक वाफ काढून घेऊ, फक्त 2 मिनिटं. तर 2 मिनिटं झालेत आपले. तेव्हा किती मस्त कलर आला आहे त्याला. हे बघा, तेल सुटलं जरा मस्त झालं एकदम. जसं आपण हॉटेलमध्ये खातो तसं एकदम, म्हणजे ग्रेव्ही एकदम तशीच वाटते. आता यामध्ये आपण हे जे काबुली चणे शिजवले ते आपण सगळ्या याच्यात टाकणार आहे. गॅस खूप करतोय. आता याला मस्तपैकी आपण उकळी येऊन देऊ, कारण की याला शिजवायची जास्त गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी आपण काबुली चणे शिजून घेतलेत. आता त्याला मस्तपैकी उकळी काढून घेऊ एक. तर गाईज आहे बघा, आपली भाजी, छोल्याची भाजी आपली रेडी आहे. हे बघा किती मस्त दिसते. त्याच्यामध्ये मगाशी मी काबुली चणे भिजत टाकले तेव्हा, शिजत टाकले होते तेव्हा थोडं मीठ टाकलं होतं. आता हे थोडं टाकते. तर ते मिक्स करून घेते. म्हणजे आपली भाजी तयार झालीच आहे. आता आपण वरतून थोडी कोथिंबीर सोडूया. तर गाईज आपली भाजी, छोल्याची भाजी आपली तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.